तुझ्यात जीव रंगला. भाग 12. दुपारी ते गावाला आले. स्वरा रायाकडे आली. माई बाहेर बसल्या होत्या. मामी, रायादादा कुठं आहे? स्वरा म्हणते. स्वरा, ये ना वंस, तुम्ही पण या. नरेंद्र मामा घर दिसत नाही, जास्त येत नाही. दादा या ना, बसा. स्वरा रायाच्या रूममध्ये आहे, पाणी आणते. माई म्हणतात, अरे लता, कसं येणं केलं? कशी आहे? विश्वासनाथ कसे आहात? नरेंद्र कसा आहे? जॉब कसा चालू आहे? आबासाहेब म्हणतात, आमचं सगळं छान आहे. दादा, एवढं झालं तरी सांगितलं नाही. राया आमचा काही लागत नाही का? लता जरा रागात आल्या होत्या. तसं नाही, तुला माहिती आहे राया कसा आहे. स्वराला समजलं असतं तेव्हा रडून घर डोक्यावर घेतलं असतं. आत्ताच चल असं म्हटलं असतं. आबासाहेब म्हणतात, लता काय बोलणार होत्या? आबाने सगळं सांगत होते. ते सगळं खरं होतं. तेव्हा माहिती पडलं तेव्हापासून रडत होती. अकिराने समजावलं तेव्हा कुठं शांत झाली. लता विचार करत होत्या. हो रे दादा, पण कोणी केलं? राया तर कोणाच्या वाटेला पण जात नाही. लता म्हणतात, अकिरा तू पण आली काय? जा, स्वरा गेली, मी तुला विसरली. राया म्हटलं की तिला कोणीच दिसत नाही. माई म्हणतात, अकिरा पण रायाच्या रूमकडे जायला निघाली. संग्रामने केलं आहे, त्याला जेलमध्ये टाकलं. उगाच वाटेला जातो. विश्वास तापला आहे, तापू दे. माझ्या राया काही झालं तर? आबासाहेब म्हणतात, दादा कठीण आहे, सगळ्यांना का त्रास देतो? लता म्हणतात, बघू, फ्रेश व्हा, चहा काही नाश्ता करून घ्या. आबासाहेब म्हणतात. स्वरा रायाच्या रूममध्ये गेली. राया डोळे बंद करून बसला होता. सगळ्या गोष्टीचा विचार करत होता. तोपर्यंत त्याच्या कानावर स्वराचा आवाज आला. राया दादा, ती हाक मारत आली. तुफान येणार वाटतं होतं. राया म्हणतो, का रे दादा, किती लागला आहे? त्याच्या डोक्याला हात लावत म्हणते, किती मार लागला आहे? पायाला पण लागला आहे. मला सांगितलं थोडं आहे. स्वरा रडत म्हणते. राया स्वराला एक साईडने मिठीत घेतो. वेडाबाई, काही झालं नाही आहे. किती रडते, पाणी संपून जाईल. राया तिची मजा घेत म्हणतो, नदीला पूर आला, तेच म्हटलं कोण एवढं रडत आहे? अजित रूममध्ये येत म्हणाला, अकिरा येणार आत. अजित हसत म्हणतो. अकिरा पण त्याला स्माईल देते. तुम्हाला कसं वाटत आहे? अकिरा रायाला विचारते. स्वरा अजून पण रायाला चिपकून बसलेली असते. आता बरं वाटत आहे. थोडं लागलं होतं. राया म्हणतो. थोडं म्हणे, किती लागलं आहे? कोणी केलं आहे ना? त्याला खूप मारावंसं वाटत आहे, खूप शिव्या द्यावासं वाटत आहे. स्वरा म्हणते, मला तसंच वाटत आहे. मी तर खूप मारलं असतं. आबा सोबत होते, नाही तर खूप मारलं असतं. अजित म्हणतो, त्याने जे केलं तेच आपण का करावं? आता तो जेलमध्ये गेला असेल. अजितदादा बरोबर ना? अशा लोकांसोबत चांगलं होत नाही. आपण आपले कर्म चांगले ठेवावे, आपल्याला त्याचं फळ मिळतं. अकिरा म्हणते, तू आपलं काहीतरीच असतं. अकिरा, मला नाही पटत. स्वरा म्हणते, पटलं तर मला पण नाही. हा, पण फळ नाही मिळणार रायाला. अजित रायाकडे बघून म्हणतो. अजित गप्प बस, डोळ्यांनी दटावत होता. स्वरा जा, फ्रेश हो, काहीतरी खा. कोण कोण आलं आहे? आत्या आली का? राया म्हणतो. सगळे आले, भाई पण आला आहे, मामासोबत बोलत आहे. स्वरा म्हणते, त्याच्यासोबत नंतर बोलतो. तू फ्रेश, तू प्रवास करून आली आहे, दमली असतील. अकिरा पण घेऊन जा. तेव्हा एकटी आली ना, सोबत आणलं तर असं नाही करायचं. राया म्हणतो. अकिरा आणि स्वरा फ्रेश व्हायला निघून जातात. अजित तुला असं मारेल ना? तिच्यासमोर काय बोलत होता? तिला समजलं असतं ना? राया म्हणतो. समजू दे, आता सांगून टाक. मला असं वाटतं तुला बघायला आली, तिच्या मनात पण काहीतरी असेल ना? अजित म्हणतो. ती शहरातली, इथं कशी राहील? तिला आवडेल का इथं राहायला? राया म्हणतो. तिच्यासोबत बोलणार नाही, तुला कसं समजणार? बोलून बघ, सगळं समजेल. तिच्या मनात काय आहे, तिच्या मनात काय आहे ते पण समजेल ना? अजित रायाला म्हणतो. बघेल, आता आली आहे. राया म्हणतो. बरं, मी बघतो. माईला काही हवं आहे का? अजित म्हणतो. उगाच गर्दी करायला आले आहे. काम किती करावं लागतं. मला कोणी आलेलं आवडत नाही. काम करायचा कंटाळा येतो. आयत्री म्हणतात. जयश्रीला जसं समजलं वंस आल्या, ती दुकानातून घरी आली. माईला काम पडेल, जास्त काम नको करायला लागायला पाहिजे. जयश्री घरी आल्या. विकास बोलले, तू जा, मी बघतो. थोड्या वेळात विवेक येईल. विकास म्हणतात.
आज ज्योती खूप मस्त वाटत होतं. तिच्या मनाला समजलं होतं आज काहीतरी चांगलं होणार आहे. ती क्लास रूममध्ये गेली. विवेकला लेक्चर नाही होतं. तो कॅन्टीनमध्ये बसला होता. टियाला आज लेक्चर नाही बसायचं होतं. ती पण कॅन्टीनमध्ये आली. विवेककडे तिने पाहिलं होतं पण मुद्दाम त्याच्याकडे गेली नाही होती. विवेकला ती दिसली. त्याला वाटलं ती माझ्याकडे येईल पण ती नाही आली. मी जाऊ का? तिच्यासोबत बोलू का? तिच्यासोबत बोलणार नाही पण कशी मैत्री होईल? विवेक विचार करत होता. विवेक टियाजवळ जातो. हॅलो टिया, विवेक म्हणतो. टियाला तर आधी विश्वास बसत नाही की विवेक माझ्यासोबत बोलायला आला आहे. हॅलो विवेक, टिया म्हणते. आपण जेव्हा भेटतो तेव्हा भांडण होते. आपण मैत्री करायची. तुला आवडेल का माझ्यासोबत मैत्री करायला? विवेक म्हणतो. मला चिमटा काढ. खरंच तू बोलत आहे ना? टिया म्हणते. अगं मी खरंच बोलत आहे. मनापासून मैत्री करायची आहे. विवेक म्हणतो. आधी एवढा भाव का खाल्लास? असं तर नाही ना तुझ्या बाबांना मदत केली म्हणून माझ्यासोबत मैत्री करायची आहे? टिया म्हणते. टिया ग, नाही ग, मी कोणत्याच मुलीसोबत बोलत नाही म्हणून मला मुलीसोबत बोलता येत नाही म्हणून मी कोणासोबत पण मैत्री करत नाही. काय माहिती तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं वाटतं. सॉरी पण त्या दिवशी मी तुला मिठी नाही मारायला पाहिजे होती. आमचा राया दादा जीव आहे. त्याला काही झालं तर आम्ही नाही राहू शकत. तो पण आमचा वेळ तेवढंच प्रेम करतो, जीव लावतो. विवेक म्हणतो. ते खूप चांगले आहे. काकांच्या वेळेस बघितलं, आले लगेच हॉस्पिटलमध्ये, पटपट सगळं केलं. मी एकटी घरी जाऊन म्हणून काळजी वाटत होती. माणुसकी खूप आहे त्यांच्यामध्ये. सगळ्यांना मदत करत असतात ते. सगळेच मस्त आहे. आई बाबा पण खूप छान आहे. त्या दिवशी दुकानात आले ते दादा पण मस्त होते. ज्योती आणि आमची खूप छान जमतं. तुझे कुटुंब खूप छान आहे. टिया सगळ्यांचं खूप कौतुक करत होती. विवेकला पण छान वाटलं. मी पडते, लेक्चर आहे, टिया म्हणते आणि निघून जाते. विवेक पण लेक्चरला निघून जातो. सजित घरी आला. मीना येणार होती ना. काय रे लवकर आला? आरती सजितला म्हणतात. मीनल येणार आहे ना, तुला माहिती नाही का? सजित म्हणतो. हो रे, विसरलेस बघ, आरती म्हणते. घरात एवढा गोंधळ का आहे? सजित विचारतो. तुझी आत्या आली आहे, सगळे आले रायाला बघायला, अकिराला पण आणता. काय माहिती, आरती म्हणतात. आई जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे? त्यांचं ते बघून घेतील, सजित म्हणतो. हो ते पण आहे. तू हातपाय धुवून ये, चहा आणते, आरती म्हणते आणि निघून जाते. बाहेर गाडीचा आवाज येतो. मिनल आणि तिचे मॉम आणि डॅड आलेले असतात. स्वरा अकिराला समजतो कोण असेल. त्यांनी एकमेकीकडे बघून स्माईल दिली. थोडा वेळ आराम करून परत रायर रूममध्ये आल्या होत्या. काय झालं असायला? अजित म्हणतो. वादळ आलं म्हणून आम्ही हसलो. अकिरा फक्त रायाकडे बघते. अजित आणि स्वरा बोलत असतात. त्यांचं लक्ष नसतं. राया काही समजत नाही. गाडीचा आवाज नंतर त्याला किक झालं. मिनल आली असणार. तो पण हसतो. मिनल, तिचे मॉम आणि डॅड आले होते. आबासाहेबांनी त्यांचे स्वागत केले. अरे दादा, तुम्ही? काही बोलायचं होतं, माफ करा. तुम्हाला काही फोन झाला नाही, लग्नाचं काही बोलणंच झालं नाही, आबा म्हणतात. असू द्या, आम्ही तुमच्या मुलाला बघायला आलो. मिनल बोलली मी जाऊन बघून येते. म्हटलं आम्ही पण येतो. किती लागलं, काय लागलं बघून येऊ, मिनलचे डॅड म्हणतात. त्यांचं चहापाणी झालं. ते सगळे रायाच्या रूममध्ये आले. राया कसं वाटत आहे? जास्त मार लागला आहे. डॉक्टरकडे चेकअप जात असणार ना. किती दिवस पायाचं राहणार आहे? मिनलचे डॅड विचारतात. अजून 10 ते 15 दिवस तरी असेल असे डॉक्टर बोलले होते. राया म्हणतो. काळजी घे, दुखत असेल ना, मिनलचे डॅड म्हणतात. थोडा त्रास तर होणार ना, गोळ्यांनी तेवढं होत नाही, राया म्हणतो. मिनल तर अकिराला बघून खूप राग आला होता. काय गरज होती गावाला यायची? उगाच लुडबुड करते, उगाच मोठेपणा मिरवायचा, मिनल विचार करत होती. मिनल आली म्हणून सजित रायाच्या रूममध्ये आला होता. कशी आहे? प्रवास झाला ना? सजित म्हणतो. मी मस्त. हो, प्रवास छान झाला, मिनल म्हणते. आई बाबा तुम्ही कसे आहात? सजित म्हणतो. आम्ही पण छान आहात. तुम्ही कसे आहे? मिनलचे डॅड म्हणतात. मी पण मस्त आहे, सजित म्हणतो. त्यांच्या गप्पा सुरू होत्या. किती वेळ सगळे बोलत बसले होते. माई आबा जवळ गेल्या. अहो उद्या आषाढी आहे. मिनलच्या बाबांना इथंच थांबवलं तर, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? माई म्हणतात. हो, बोलून बघतो. बरी आठवण करून दिली. सामान लागेल ना, तो आणावा लागेल. दरवर्षी राया आणतो. त्याला नाही जमणार. अजितवर खूप काम पडत आहे.
आपल्याच पोरांना काही सांगावं लागत नाही, सगळं बरोबर करतात. उद्याचं मी बघतो, पाहुण्यांना मी बोलून बघतो, आबासाहेब म्हणतात. आबा तुमची लेकरं तुमच्यासारखे असणार ना. माई हे घे, तुला लागणारं सगळं आहे, बघून घे, अजून लागेल ते मी आणून देतो, अजित म्हणतो. अरे मी जाणार होतो, तुला पण काम पडत आहे, रायाची मदत होते, आता मी ती पण नाही आहे, आबा म्हणतात. आबा सगळं होत आहे, हाताखाली माणसं आहे, एक मस्त पाऊस होऊ दे की आपण पेरणी करणाऱ्या मोकळे. डेअरीचं तुम्हीच बघत आहे, तुम्ही या वयात करतात, आम्ही करणार नाही का, अजित म्हणतो. या वयात म्हणजे रे, मी म्हातारा झालं असं म्हणायचं आहे का, आबा रागात म्हणतात. तसं नाही आबा, ते तप होत होती, अजित घाबरले होता. आबा हसायला लागले. का रे घाबरला, मी अजून तरुण आहे, आबा म्हणतात. आता माई पण हसायला लागल्या. आबा काय आबा, मला तुम्ही घाबरवलं, अजित म्हणतो. चला लागा कामाला, मिनलच्या बाबांसोबत बोलून घेतो. आबा बोलताना मिनलच्या डॅडसोबत ते पण तयार होता राहायला, त्यांना पण बघायचं असतं. धन्यवाद. कथा आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू.